आनंद होतो, एवढं कौतुक मला मिळतंय. मी सांगतो कसं आहे की ही छोटी असल्यामुळे बाकीच्या मुलांची किंवा मुलींची त्यांच्याशी, पण हिला जो कोण येतो ना तो उचलून घेतो. हे एक मोठं म्हणजे सगळ्यांनाच जे आता त्या दिवशी संजय नार्वेकर आले होते, त्यांनी उचलून घेतलं, श्रीधरजींनी पण उचलून घेतलं, इतर येणारे मान्यवर पण किंवा इतर जे भेट द्यायला येतात किंवा भेटायला येतात त्यांचं म्हणजे पहिलं असंच रिॲक्शन असते की त्याला उचलून घ्यायची. तुम्ही सगळ्यांनी एकमेकांना पेट नेम टोपण नावं ठेवली, तुम्ही सगळ्यांना काय काय नाव आहेत आम्हाला सांगायलाच पाहिजे. तुला तुझं नाव कोणतं आहे? तुझं टोपण नाव? माऊ. माऊ. इतर अजून एक तुला नाव आहे कोणतं तरी? शाल्मनीने तुला काय नाव दिलेलं? मुगजी असं तुला नाव दिलेलं होतं तरी तूच विसरली. क्या बात आहे. म्हणजे शाल्मली बाहेर गेल्यावर तू नावही विसरलीस मग ना. इतरांना काय काय नावं दिलेली आहेत? काय नाही, नावाप्रमाणे म्हणतात. कार्तिकीला काय म्हणता तुम्ही? कार्तिकीच म्हणतो आणि तिला कार्तिकेय असं म्हणते मी. कार्तिकेय? तू कार्तिकेय का म्हणतेस तिला? असंच, ती मला माऊ म्हणते आणि मुगजी म्हणते म्हणून. अजून कोणाकोणाला तू काय काय नावं ठेवलेली आहेस? काय नाही, फक्त कार्तिकीला? हो. आतापर्यंत खूप मान्यवर येऊन गेले, सगळ्यांनी खूप छान सल्लेही तुम्हाला दिले. कोणाबरोबर सगळ्यात जास्त धमाल केलीत तुम्ही? खरं सांगायचं तर सगळ्यांबरोबरच केली. पण आतापर्यंत असा एखादा एपिसोड की नाही म्हणजे हा एपिसोड मला खूप आवडलाय, मान्यवरांनी खूप छान तुला सांगितलंय, खूप सुंदर मार्गदर्शन केलेलं, हा बेस्ट एपिसोड आहे आपला, असा कोणता एपिसोड? शंकर महादेवन. मग त्या एपिसोड मधली एखाद दुसरं गाणं मला गाऊन दाखवशील? कंठातच रुतल्या तान, कंठातच रुतल्या तान, कुठे ग बाई कान्हा, कुठे ग बाई कान्हा, कुणीतरी जा 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 घेऊन या मोहना, कंठातच रुतल्या तान. तुम्ही लता दीदींनाही जाऊन त्यांच्या घरी भेट दिलीत, कसं वाटलं? तो अनुभव कसा होता? खरं सांगायचं तर तो माझा आयुष्यातला खूप मोठा क्षण आहे. त्यांच्याकडे यायला खूप आनंद वाटला आणि आम्हाला त्यांनी जेव्हा नावं विचारली तेव्हा आमच्यात शब्दच फुटत नव्हते तोंडातून, एवढ्या त्या चांगल्या गातात आणि खूप आवडतात त्या मला. त्यांचं एखादं गाणं गाऊन दाखवशील?